Hello everybody, welcome back to English with Tukaram. This is me Tukaram and today we are going to learn English sentence structure. Look at the board, you have one structure. काही फरक पडत नाही. When we learn English, already I have told there are two important things, vocabulary and grammar. It is a grammar, fixed English structure. हे फिक्स इंग्लिश स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला स्ट्रक्चर पाठ करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल, फिक्स आणि प्रॅक्टिस करावं लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सेंटेन्सेस येतात. मला काही फरक पडत नाही किंवा काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर टू मी किंवा इट डझंट मॅटर. बघा हे एक स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला. बोर्डाकडे बघा तुम्ही सर्वांनी. इट डझंट मॅटर वेदर सब्जेक्ट नंतर वर्ब और नॉट. खाली एक सेंटेन्स दिलाय तुम्हाला, मराठीमध्ये लिहून घ्या नोटबुकमध्ये. मला काही फरक पडत नाही तू आला किंवा नाही आला. दिलेलं हे वाक्य मला इंग्लिशमध्ये करायचं आहे. ह्याचा वापर तुम्हाला वेदर कसा वापरायचा हे पण कळेल आणि नॉर, दोन गोष्टी आहेत शिकण्यासाठी इथे. त्याच्यामुळे बारकाईने लक्ष द्या तुम्ही इथे. कारण का इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याचा हा बेस्ट वे आहे. लर्न इंग्लिश स्ट्रक्चर. आर यू गेटिंग मी? काय शिकायचं? इंग्लिश स्ट्रक्चर शिकायचं. जसं काल आपण शिकलं की मला तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे किंवा कंपल्शन आहे. इट इज माय कंपल्शन टू टीच यू. त्याच पद्धतीनं आज दुसरं स्ट्रक्चर घेऊन आलेलं आहे मी. मला काही फरक पडत नाही. मला काही फरक पडत नाही तू आला किंवा नाही आला. तर फिक्स वाक्य जशात तसं खाली लिहून घ्यायचं. बघा It doesn't matter whether तू आला सब्जेक्ट तू, यू आला. आता केम वापरायचं नाही, फक्त वर्बचं पहिलं फॉर्म यूज करायचं. वेदर यू कम और नॉट. बघा सिंपल आहे. वेदर नंतर सब्जेक्ट नंतर यू कम. तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा नाही केलं मला काही फरक पडत नाही. एकदम सिंपल आहे का नाही? तर हे वाक्य तुम्ही कसं करणार? सिम्पली इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर वेदर यू सबस्क्राईब और नॉट. आर यू गेटिंग मी? आता अजून तुम्हाला एक मराठी सेंटेन्स देतो बघा, त्याचं तुम्हाला करता येते का बघा. बघा इथे मी एक सेंटेन्स दिलाय, मला काही फरक पडत नाही. मग वाक्याची सुरुवात नक्की तुम्ही कशापासून करणार आहे? इट डझंट मॅटर. मॅटर. वेदर फिक्स येणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सब्जेक्ट काय, त्यावेळेस डमी सब्जेक्ट वापरतो बरं का. इट. जसं आपण पावसाला इट इज रेनिंग, इट इज डे, त्यासाठी इट इज डे और नाईट. रात्र असो किंवा दिवस असो मला काही फरक पडत नाही. आय कॅन गो एव्हरीवेअर. आर यू गेटिंग मी? बघा एकदम सिंपल आहे. आता तिसरं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. लुक ॲट द बोर्ड. यू हॅव टू सेंटेन्सेस, मराठी सेंटेन्सेस, अँड वी नीड टू ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. बघा इंग्रजीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. आणि ऑब्वियसली तुम्हाला येईलच, नक्की येईल. मला काही फरक पडत नाही तो बरोबर आहे किंवा नाही. मग पहिलं वाक्याची सुरुवात
It doesn't matter whether. It doesn't matter whether. Write down. It doesn't matter whether subject he is right or wrong किंवा नॉट वापरलं तरी चालतं. तो बरोबर आहे किंवा चुकीचा आहे मला काही फरक पडत नाही, किंवा तो बरोबर आहे किंवा नाही तरी तुम्ही असं करू शकता. किंवा इट डझंट मॅटर वेदर ही इज राईट ऑर नॉट. इट डझंट मॅटर. परत रिपीट सेंटेन्सेस करा मोठ्याने माझ्या पाठीमागे म्हणा. इट डझंट मॅटर वेदर ही इज राईट ऑर रॉंग. इट डझंट मॅटर you watch this video or not. It doesn't matter whether you visit villages or not. It doesn't matter you eat vegetables or not. मला काही फरक पडत नाही, तुम्हाला फरक पडेल. एक लक्षात ठेवायचं आहे. It matters. It matters. आता खाली एक सेंटेन्स दिलाय, मला काही फरक पडत नाही. आता मला हे काढून टाकायचं तर काढून टाका, काही फरक पडत नाहीये. तिला किंवा मला ती कॉल केली किंवा नाही केली, इट डझंट मॅटर, काहीच फरक पडत नाही. मग सेंटेन्स फिक्स पार्ट करायचंय तुम्हाला. रिमेंबर दिस स्ट्रक्चर, फिक्स स्ट्रक्चर. मी परत सांगतोय तुम्हाला, कारण का तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी जर करायची असेल. बघा, एका इंग्लिश फिक्स स्ट्रक्चरवरून आपण काय केलेलं आहे माहिती आहे का, कमीत कमी 10 सेंटेन्सेस बोलू शकतो. 10 म्हणत नाही आहे, तुम्ही 20 बनवा, 30 बनवा, 40 बनवा, जिथे जाल तुम्ही दिवसभर तीच वाक्यरचना यूज करा आणि त्याच्यासोबत शब्द पण शिका. इट डझंट मॅटर वेदर सी कॉल्स मी ऑर नॉट. तिनं कॉल केला किंवा नाही केला मला काही फरक पडत नाही. अजून बघा, असे सिंपल सेंटेन्सेस करायचे आहेत तुम्हाला. जसं की फॉर एक्झाम्पलमध्ये ती मला पार्टीला बोलवेल किंवा नाही बोलवेल मला काही नाही फरक पडत. इट डझंट मॅटर वेदर सी ही दे, काही सब्जेक्ट असला तर राम गीता, सब्जेक्ट कुठलाही सब्जेक्ट. इट डझंट मॅटर वेदर राम इन्व्हाइट्स मी और नॉट. आर यू गेटिंग मी? आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजत असेल. परत बघा, नक्कीच समजतं. थोडंसं अवघड जाईल पण प्रॅक्टिस झाल्यानंतर क्लिअर आहे. आता काय करतो मी, तुम्हाला सेंटेन्सेस देतो आणि तुम्हाला येतात का बघा. नाउ सी, यू हॅव 3 सेंटेन्सेस. तुमच्याकडे 3 सेंटेन्सेस आहेत आणि तुम्ही स्ट्रक्चर पाठ केलेलं आहे. स्ट्रक्चर काय? इट डझंट मॅटर वेदर. इट डझंट मॅटर वेदर म्हणा पाठीमागे, मोर दॅन 2 टाइम्स म्हणा. इट डझंट मॅटर वेदर. इट डझंट मॅटर वेदर. इट डझंट मॅटर वेदर. इट डझंट मॅटर वेदर. फिक्स लिहून घ्यायचं आहे. इट डझंट मॅटर वेदर सी लाइक्स मी और नॉट. परत एक वेळेस बघा. इट डझंट मॅटर वेदर सी लाइक्स मी और नॉट. चेक करा, हे तुमच्यासाठी पॉज करायचा व्हिडिओ आणि पॉज करून हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. तर खालचं सेंटेन्स बघा. इट डझंट मॅटर वेदर, वेदर कंपल्सरी यू स्टडी और नॉट. इट डझंट मॅटर वेदर यू स्टडी और नॉट. नेक्स्ट, इट डझंट मॅटर वेदर, लक्षात ठेवायचं मी लिहत नाही, otherwise you can write down. It doesn't matter Ram tells me or not.
मला काही फरक पडत नाही रामनं सांगू या न सांगू. न सांगितलं तरी काही नाही फरक पडत, सांगितलं किंवा नाही सांगितलं तर मी. इट डझंट मॅटर टू यू. यू लिसन टू मी केअरफुली. इट डझंट मॅटर टू यू वेदर यू बाय न्यू मोबाईल ऑर नॉट. तुम्ही नवीन मोबाईल घेतला किंवा नाही घेतला तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही. इट डझंट मॅटर टू यू म्हणलेलं आहे. आलं लक्षात. या पद्धतीनं नवीन नवीन सेंटेन्सेस तुम्ही करायची, तिची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नक्कीच येऊन जाईल. लक्षात ठेवा, यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस यूजिंग वन स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही भरपूर सेंटेन्सेस वापरू शकता. आलं लक्षात. दॅट इज ऑल अबाउट टुडे. आय होप यू एन्जॉयड दिस लेसन. Keep practicing and keep learning English with Tukaram.